विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर बॉक्स रिजनिंगचा कूट प्रश्न किंवा संख्या कोळे किंवा पझल या प्रकारचा प्रश्न आहे. हा प्रश्न स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे SSC यांच्या कंबाईन ग्रॅज्युएशन लेवल परीक्षेला विचारलेला हा प्रश्न आहे 2016च्या. याच्यामध्ये काही बॉक्स दिलेत, आडवे आणि उभे राखाणे दिलेत, स्तंभ आणि राखाणे दिलेत आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या विचारलेला आहे. एक तर आपल्याला असे उदाहरण सोडवत असताना एक तर पूर्णपणे आडव्या राखाण्यांचा विचार करावा किंवा उभ्या स्तंभांचा विचार करावा लागतो. हे लक्षात ठेवायचं की एकतर आडव्या राखाण्यांचा किंवा उभ्या स्तंभांचा विचार करायचा असतो आणि मग यात सुद्धा आपल्याला आपलं निरीक्षण, आपल्या बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रिया, मूलभूत क्रिया जितक्या फास्ट होतील, जितक्या गतीनं होतील तितक्या लवकर आपल्याला याचं उत्तर मिळेल. आणि त्यासाठी आपल्याला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आवश्यक असणार आहे, ती म्हणजे आपलं या सगळ्यात असणारं निरीक्षण. आपल्याला असणारं निरीक्षण हे सुद्धा इथं महत्त्वाचं आहे. आणि मग ज्यावेळेस आपण हा प्रश्न सोडवायला घेऊ त्यावेळेस आपल्याला इथं लक्षात येईल, आपण थोडंसं स्तंभ बघू. 4, 3, 2 आणि 14 आहे. या प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या विचारली आहे. म्हणजे उभ्या या 4, 3, 2 यांचा काहीतरी संबंध जोडून आपल्याला 14 याच्यापर्यंत जायचं आहे. आणि त्याच पद्धतीनं 3, 5, 2 यांचा काहीतरी संबंध जोडून आपण 16 पर्यंत जातोय. आणि इथं जो संबंध जोडलेला आहे त्याच पद्धतीचा संबंध जोडून आपल्याला 6, 4 आणि 3 यांचा जोडून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या मिळणार आहे. आणि मग प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला आता संबंध कसा जोडतोय आणि कसं उत्तर येते बघा. पहिल्या दोन संख्या ज्या आहेत 4 आणि 3 यांची बेरीज केली, ती आली 7. त्या 7ला आपण या 3 नंबरच्या 2 न जर गुणलं तर आपल्याला मिळतंय 14, जे की इथं आहे. त्याच पद्धतीनं आपण या 2 नंबरच्या स्तंभात पण तेच करूया. पहिल्या दोन संख्यांची बेरीज करूया. 3 अधिक 5 ते आलं 8. आणि 8ला इथल्या संख्येनं गुणायचं आहे, ते आहे 2. उत्तर आलं 16, जे की इथं आहेच. आता इथं आपण पहिल्या दोन संख्यांची बेरीज केली, इथंही केली, म्हणजे आता आपल्याला 6 आणि 4 यांची बेरीज करायला लागेल. ती किती येईल? 10 येईल. आणि 10ला आता कितीनं गुणायचं? इथं 2 न गुणलंय, इथं 2 न गुणलंय, मग इथं कितीनं गुणायचं? 2 न. बघा, नीट निरीक्षण करा. कितीनं गुणायचं आहे? 3 न गुणायचं आहे. आपण काय करतोय? कशानं गुणतोय? तर आपण कशानं गुणतोय? तर इथं आलेल्या संख्येनं गुणतोय आणि इथं 3 आहे म्हणून या 10ला आपल्याला 3 न गुणावं लागेल. आणि 10ला 3 न गुणल्यानंतर आपल्याला मिळते 30. पर्याय 30 आहे, पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीनं आपलं या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आणखीन एक प्रश्न बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुढचा प्रश्न असा आहे. काही राखाणे दिले, काही स्तंभ दिले, 3 राखाणे आणि 3 स्तंभ दिले आहेत. पहिल्या स्तंभामध्ये 17, 12 आणि 25 दिले आहे. दुसऱ्या स्तंभामध्ये 11, 13 आणि 4 दिलेला आहे. तिसऱ्या स्तंभामध्ये 19, 16 आणि प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. हाही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल एक्झाम जे आहे 2016 त्या परीक्षेत हा विचारलेला प्रश्न आहे. आणि प्रश्नचिन्हाच्या जागची आपल्याला प्रश्न संख्या शोधायची आहे. मग आपण मगाच्या उदाहरणात जसा विचार केला तसाच उदाहरण स्तंभांचा विचार करू. 17 आणि 12 यांच्यामध्ये निश्चित असा काहीतरी संबंध जोडून आपल्याला 25 मिळते. 11 आणि 13 यांच्यामध्ये सुद्धा निश्चित असा काहीतरी संबंध जोडून आपल्याला 4 मिळते. 19 आणि 16 यांच्यात सुद्धा निश्चित असा काहीतरी संबंध मिळून आपल्याला
उपलब्ध 4 पर्यायापैकी संख्या मिळणार आहे. मग कसा संबंध जोडावा लागेल? निरीक्षण आपलं महत्त्वाचं आहे. बघा, माझ्या असं लक्षात येतं की इथं पहिल्या 2 संख्या ज्या आहेत 17 आणि 12, 17 मधून मी जर 12 वजा केलं तर मला मिळते 5 आणि त्या 5चा वर्ग होतो 25. म्हणजे पहिल्या 2 संख्यांची वजाबाकी केली, आलेल्या उत्तराचा वर्ग केला. आपण दुसऱ्या ठिकाणी बघू, 11 आणि 13 आहे म्हणून 13 मधून आपण 11 वजा केलं, आपलं उत्तर आलं 2 आणि 2चा वर्ग जर केला तर तो मिळतो आपल्याला 4, जो की इथे लिहिलेला आहे. म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली की 19 वजा 16 उत्तर आलं आपलं 3. पण 3चा वर्ग करावा लागेल आपल्याला. 3चा वर्ग किती येतो? किती? 9 आहे का पर्यायात 9? हो. किती नंबरला आहे? 1 नंबरला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 9 हे बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर आणखीन एक प्रश्न आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन या परीक्षेला विचारलेलाच प्रश्न आहे. हा खाली दिसतोय तुम्हाला, कंबाईन लेवल ग्रॅज्युएशन 2016चाच प्रश्न आहे. कुठ प्रश्न किंवा पझल म्हणू शकतो आपण त्याला. आता बघा, इथं सुद्धा आपल्याला 3 स्तंभ आणि 3 रकाने दिलेले आहेत. इथं मात्र आपल्याला या ठिकाणची संख्या शोधायची. इथं प्रश्नचिन्ह आहे. म्हणजे या संख्यांचा निश्चित आपल्याला काहीतरी संबंध जोडावा लागणार आहे आणि मग आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या मिळणार आहे. आपण जर नीट निरीक्षण केलं, आपल्याला गुणाकार भागाकार या क्रिया आपल्या जर व्यवस्थित असतील तर आपल्याला पहिला रकाना किंवा पहिला स्तंभ जर बघितला तर असं लक्षात येईल, 3 गुणुले 4 12 गुणुले 3 36. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या रकान्यातलं बघूया, दुसऱ्या स्तंभातलं बघूया, 5 गुणुले 6 30 गुणुले 7 ते 70 210. म्हणजे या संख्येचा गुणाकार या संख्येचा गुणाकार हा खाली दिलेला आहे. म्हणजे हा जो गुणाकार इथं 36 जो आहे तो या 3 संख्यांचा गुणाकार आहे. परंतु 3 संख्यातली आपल्याकडे एक संख्या नाही, 2च आहेत. 2 संख्यांचा गुणाकार येतो आपल्याला 9 गुणिले 2 18. परंतु उत्तर आपल्याला 36 पाहिजे. म्हणजे 18ला कितीनं गुणल्यानंतर आपल्याला 36 येतंय? तर 36 येण्यासाठी आपल्याला ह्या 36ला 18नं भागलं तर आपल्याला उत्तर येते 2. म्हणजे इथला गुणाकार 36 होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला 2 ही संख्या पाहिजे. आता या प्रश्नामध्ये आपली परीक्षेत काय गफलत होते किंवा काय गोंधळ होऊ शकतो बघा. पर्याय निवडताना गोंधळ होतो. आपलं उत्तर किती आलं मित्रांनो? 2. आणि आपण घाईमध्ये पटकन 2 नंबरचा पर्याय गिरवतो, जो की चुकीचा आहे. 2 कुठं लिहिलंय? पर्याय क्रमांक 3. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 गिरवायचा असतो. ही चूक होऊ द्यायची नाही. चला पुढचा आणखीन एक प्रश्न बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर पुन्हा एकदा थोडंसं कठीण पातळीचे प्रश्न आपण घेतोय, कारण आपला सराव होईल. स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL कंबाईन ग्रॅज्युएशन लेवल परीक्षा 2016 या परीक्षेचा प्रश्न घेतला आहे. प्रश्न असा आहे, 3 स्तंभ आणि 3 रकाने दिलेत, त्याच्यामध्ये काही संख्या दिलेत आणि इथं प्रश्नचिन्हाच्या जागी जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे. त्यासाठी आपल्याला उभा स्तंभांचा किंवा आडवा रकान्याचा विचार करावा लागणार आहे. आणि यासाठी परत एकदा मी सांगतोय, आपल्या गणिती क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या भक्कम पाहिजे, निरीक्षण पाहिजे. आणि मग आपलं असं लक्षात येईल बघा, संबंध जोडताना या 2 संख्या 24 आणि 36 यांची जर बेरीज केली तर ती येते 60. आणि त्या संख्येला जर आपण 3 न भागलं तर आपलं उत्तर येतं 20, जे की मधली संख्या आहे. आता आपण पुढे पण तेच करूया.
15 आणि 18 यांची बेरीज केली, 15 आणि 18 यांची बेरीज किती येते? 15 आणि 18 यांची बेरीज 33 येते. 15 आणि 18 33. इथं कितीनं भागलं होतं? 3. इथं पण 3 भागू, 3 भागलं तर उत्तर आलं 11, जे की मधली संख्या आहे. म्हणजे बेरजेला 3 भागलं की आपल्याला मधली संख्या मिळते. ऑलरेडी इथली मधली संख्या आहे, म्हणजे मधल्या संख्येला आता आपल्याला काय करावं लागणार आहे? उलट क्रिया काय करावं लागेल? इथं गुणत होतो आपण, सॉरी, इथं भागल्यानंतर आपल्याला मधली संख्या मिळते, पण इथं मधली संख्या ऑलरेडी दिली आहे, म्हणजे मधल्या संख्येला आपल्याला 3 काय करावं लागेल? गुणावं लागेल. 40ला जर आपण 3 गुणलं तर आपलं उत्तर येते 120. आणि हे 120 काय होतं? तर या दोन्हींची बेरीज होती. पण इथली संख्याच नाही. 55 मध्ये किती मिसळलं की 120 येईल? म्हणून आपण काय करूया? 55 मधून 120 मधून 55 वजा करूया. तर आपलं उत्तर काय येईल वजाबाकी केल्यानंतर? 65, 65. आपल्याकडे पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. आणखीन एक प्रश्न घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर पुन्हा एकदा स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल एक्झामिनेशन या 2016 साली झालेल्या परीक्षेतला प्रश्न आहे. प्रश्नामध्ये आपल्याला 4 रकाने आणि 3 स्तंभ दिले आहेत आणि या स्तंभातील या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला ती संख्या शोधण्यासाठी या पूर्ण स्तंभाचा संख्याचा संबंध जोडावा लागेल आणि त्याच किंवा आडवा असं रकान्याचा संबंध जोडावा लागेल आणि उत्तर काढावं लागेल. जर आपण आडवं निरीक्षण केलं 6, 18, 15 किंवा 3, 2, 5, इथं 3 आणि 2 ची बेरीज 5 येते, पण इथं 6 आणि 18 ची बेरीज 24 नाही, किंवा इथं 8 आणि 27 ची बेरीज 35 नाही. या आडवा बेरजेवरून होत नाही. आपण थोडंसं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं बघा, या 2 संख्या बघा, 6ला आपण भागलं 3, आपलं उत्तर किती येईल? 2. पहिल्या 2 संख्यांचा भागाकार केला, तिसरी संख्या आपल्याकडे आहे 4, त्या आलेल्या उत्तराला 4 न गुणलं तर आपलं उत्तर मिळते 8, जे की खाली आहे. बरोबर. त्याच पद्धतीने आपण पुढे बघूया. 18ला आपल्याला 2 नंबरच्या संख्येला भागायचं, इथं 6ला 2 नंबर संख्येला भागायचं, 18ला पण 2 नंबर संख्येला भागूया. आलं उत्तर 9. आलेल्या उत्तराला आपण काय करतोय? खालच्या संख्येनं गुणतोय. गुणलं किती आलं? 27. आलं का? जे हित आहे, म्हणजे या दोन्हीचा भागाकार आणि आलेल्या उत्तराला इथल्या संख्येनं गुणल्यानंतर आपल्याला इथली संख्या मिळते. मग आपण काय करतोय बघा, पहिल्या 2 संख्याचा भागाकार करूया. 15 भागिले किती करावं लागेल? 15 भागिले, बघा इथं निरीक्षण करा, निरीक्षण करा. 15 भागिले किती? 5. किती आलं उत्तर? 3. 3ला प्रश्नचिन्हाच्या जागच्या संख्येनं गुणल्यानंतर उत्तर किती आलंय? चौथी संख्या 9. 3ला किती न गुणलं की उत्तर 9 येईल? 3ला 3 न गुणलं की उत्तर 9 येते. मग 3 कुठं आहे बघा? 3 पर्याय गिरवायचा ना डायरेक्ट. 3 कुठं आहे? तर इथं 3च नंबरला पर्याय आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हा योग्य उत्तराचा पर्याय आहे.